कुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। क्षेत्र क्षेत्रज्ञ आतापर्यंत मागे झालेला विषय, अखंड भोग भोगत असताना त्या ठिकाणी थोडासुद्धा अशुद्धपणा राहू नये याच्याकरता सद्गुरू श्रीकृष्णाने दयाळूपणा दाखवून जो त्यातला उणेपणा आहे तो काढण्याचा प्रयत्न केला। अर्जुनाला एवढाही अज्ञानांश नसावा, तोही नष्ट व्हावा याच्याकरता काय केलं तर उदाहरण असं देतात की जसे भात शिजवण्यासाठी चुलीवर जाळ घालून, चुलीवर भांडे ठेवून चुलीला जाळ घालून भात शिजविला, तांदूळ शिजलेले पाहिले पण अजूनही ते खाण्याच्या लायकीचे नसतात हे शहाणे जाणतात। ते उतरून पुन्हा हारावर ठेवतात व ते मुरवावे लागतात। मुरलेला भात, त्याची गोडी व सुगंध ही चुलीवर उतरताच घेतलेल्या भाताला येत नाही। त्याप्रमाणे आत्मसुखाच्या भोगवट्याला, जाणीवतेला किंचितसा निबरपणा हाही नष्ट करणे जरूर आहे। उदाहरण भात शिजवण्याचं घेतलं। आता त्या काळात चूल भांडं ठेवणं हे होतं, आता ती पद्धत वेगळ्या पद्धतीने। त्याच्यामध्ये काय आहे तर आतासुद्धा काय होतं तर कुकरमध्ये भात शिजला जातो पण लगेच झाकण पडत नाही। जेव्हा त्यातली वाफ सगळी मुरली जाते मग वाफ झाकण पडल्यावर भात खाण्यायोग्य होतो। पूर्वी काय व्हायचं तर शिजला तरी त्याला मुरेपर्यंत थांबावं लागायचं, मुरलेला भातच चवीला चांगला लागायचा। तसं एकदा अनुभवाला आला तरीसुद्धा ह्या भोगवट्याला जाणीवतेची थोडी जरी असली जागा तरी तो निबरपणा राहतो। एक इतिहासातली गोष्ट आहे की जाधव आणि शाहूराजे यांच्या काळातली। मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, हे शाहूराजा आणि जिजाबाई हे लहान होते आणि ते त्यांच्यासमोर असे खेळत होते, तेव्हा ते सहज म्हणून गेले, कसा दिसतोय जोडा? ते म्हणले, बघा तुम्ही आता म्हणलाय जोडा, मग त्याप्रमाणे करा, ठरवा आता। तेव्हा काय लहानपणात लग्न व्हायचे। मग ते म्हणले, अहो म्हणलो आम्ही गमतीनं, पण आम्ही सरदार आहेत, तुम्ही कुठं कोण आहे? तुम्ही आपलं साधेत, मग असं कुठं जोडीला जोड असली पाहिजे। आम्ही उच्च आहेत, तुम्ही थोडंसं कमीच आहेत। मग हे शाहूराजेनंतर निजामशाहीचे तिथं सरदार झाले आणि पुन्हा मागणी घातली, बघा आता आम्ही सरदार, तुम्ही सरदार, आता काय हरकत आहे द्यायला? तरी हे तसेच, अहो तुम्ही झाला सरदार पण खानदानी सरदार कुठे आहेत? तुम्ही आताचे सरदार झाला, म्हणजे तुम्हाला आता सरदार पण आला असलं तरी गरिबीची मागच्या ह्याची आठवण राहणारच। याचा अर्थ काय होतो की काही गोष्ट मागच्या ह्याच्यातून स्मरणात राहत गेली तर तिथं त्याच अशुद्धपणा राहतो। म्हणून यत्किंचितही अज्ञानाचं त्या ठिकाणी थोडंसुद्धा काही नसावं, म्हणून जितकं शुद्ध व्हावं ते होण्याकरता काय करावं लागेल तर आत्मानंद उपभोगत भोगत त्याच्या ठिकाणचं जे काही आहे निबरपणा संपून तिथं केवळ अंतःकरणाची कोमलता निर्माण होऊ लागली, म्हणजे अंतःकरणात दयाभाव निर्माण झाला, अर्थात भावना जाग्या होऊ लागल्या की मग खऱ्या अर्थाने काय झालं की तो आनंद भोगण्यामध्ये पारंगत झाला।
आत्मानंदाच्या भोगवट्याची जाणीव नष्ट केल्यावर भोगवटा कोण सांगतात? मग त्याचा अखंडपणा नष्ट होईल, मग मिळवलेले आत्मधन नाहीसे होईल अशी शंका उत्पन्न होते. आता जिथं भोगवटा चालू होता त्यावेळेस या जाणीवेला एकरूपता झाली. मग कोण मी हा आत्मानंद घेतो असं कोणी सांगायचं? ते जर काय आहे त्यामध्ये मुरून गेलेलं आहे तर, आणि सांगायला जर तो त्यातून बाजूला निघाला तर अखंड कुठं राहिलं? मग त्याच्यातून बाजूला, जसं पाणी वरनं सोडायला लागलं तर पाण्यात खंडपणा पडतो. एक धार जरी असली तर सरळ धार राहत नाही, पण तेलाची धार लावली तर सरळ राहते, त्याच्यामध्ये खंडपणा पडत नाही. वरच्या भांड्यापासून ते खालच्या भांड्यापर्यंत सरळ तार दिसते, मग त्याला तैलधारावत असं जे म्हणतात हे अखंड झालं. तसं अखंड असावा. आत्मानंद भोगाचे सविशेषत्व नष्ट केले तरी निर्विशेषत्व उरणार आहे. परमात्माच स्वतः ज्ञप्तिरूप आहे. ज्ञानपणाचे नसले तरी ज्ञप्तिरूपाने आनंदत्व राहणार आहे. तसे नसेल तर साधकाच्या पदरात शेवटी शून्यच बांधले असे होणार आहे. आता आत्तापर्यंत काय होतं, आत्मानंद आपल्यापासून कुठं दूर गेलता असं नाही, पण तो कसा होता तर सामान्य होता, निर्विशेष होता. तेव्हा साधन करून करून त्याला सविशेष केला. आता आत्मानंद उपभोगायला मिळतो ही सविशेषता झाली, पण त्याच्यात एकरूप झालं म्हणजे पुन्हा निर्विशेषता झाली. हे मूळचं स्वरूप आहे. जसं नामदेव महाराज म्हणतात का नाही, माझे सुख मज दाविले डोळा, जे होतंच. आता फक्त काय झालं, त्यांच्या कृपेनं मला अनुभवायला मिळालं. तसं हे अनुभवायला मिळण्यापुरतं सविशेषत्व आहे. एकदा अनुभव पक्का झाला आणि अनुभवातच जिरून गेला की मग काही नाही, मग तिथं जे काही आता अवस्था आहे त्याचं नाव उन्मनी. तो त्या ठिकाणी एक रूप झालेला आहे. त्या ठिकाणी हे सांगायचं म्हटलं तर काहीच नाही. आणि जर हा ज्ञानपणा नसून नेप्तिरूप आनंदत्व राहणार तर आहेच, पण ते जर साधकाच्या पदरात पडलं नाही किंवा त्याला अनुभवता आलं नाही तर त्यांनी एवढं साधन करून काय मिळवलं? काहीच नाही. असे कितीतरी असतात की काहीच नाही, आम्ही खूप प्रयत्न करतो पण काहीच नाही. याचा अर्थ काय झाला की त्याला त्यापर्यंत जाता आलं नाही किंवा गेला असला तर कळालं नाही. पुष्कळदा सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, प्रतिबंध सांगितले जातात, अडचणी सांगितल्या जातात, पण अडचण सांगताना त्याच्या ठिकाणी अमुक एखाद्या लक्षणाचा आपण उल्लेख केला, हा हे तर होतं की आम्हाला, हे तर होतं आहे, नेहमीच होतं आहे, म्हणजे होत असून सुद्धा काही झालं नाही असं म्हणणं का होत असतं? तर साधकाला त्याची लक्षणं पूर्ण जाणून घेता येत नाही आणि मग त्याला आपल्याला काही मिळालं नाही, म्हणजे आपण एवढं साधन करून शून्यच आहे असं तो म्हणतो. जसे आरंभाला नौकर म्हणून दुकानी ठेवला, मजुरीचे दिवस मोजून मजुरी दिली, खाड्यातोड्याची हायगाय चालायची नाही, विधी अविधी पाहून विधीच्या पगारातूनच नुकसान भरपाई असा व्यवहार चालू होता. हा पहिला संसारी हप्ता झाला. आता त्याच्यात एक उदाहरण दिले की कुणी एक जो आहे तो एक जणांना दुकानावर नोकर म्हणून ठेवला. सगळ्या प्रकारची त्याला काय आहे बोलाचाली केली की तुला मजुरी इतकी तितकी दिली जाईल, तुझं खाडं तोडं असलं तर त्यातनं मजुरीतनं कट केलं जाईल, काही जे असेल ते विधीप्रमाणे, अविधीची तर तो काही चूक केली तर त्यातनंही तुझे पैसे काटले जातील. हे सगळं झालं. आता त्याच्या ठिकाणी काय झालं की हा सुरुवातीचा भाग झाला. बरेच दिवस नोकरी झाल्याने व त्याने आत्तापर्यंत विश्वासू वर्तन करून दाखविल्यामुळे त्याला दुकानात भागीदार केले. आता गरज पडेल तसे द्रव्य त्याला द्यावे किंवा त्याने उचलावे व वहीवर मांडावे. खाड्यातोड्याची माफी, अविधी कर्म होणार नाही ही अगोदरची खात्री आहे
विधीप्रमाणे उचल करीत आहेच, यात नफ्याच्या प्रमाणात हक्काने भोग मिळतेच, पण भागीदार आहोत एवढे शल्य एवढेच हा दुसरा हप्ता झाला. आता ह्याच्यामध्ये काय केलं दुसऱ्यांदा, की तो बरेच दिवस काम केल्यावर विश्वासू आहे असं पाहून मालकाने त्याला त्या दुकानामध्ये भागीदार करून घेतलं. आता एवढंच झालं की पूर्वी जे बोली केली होती की विधीप्रमाणेच तुला पगार दिला जाईल, खाडं थोडं धरलं जाईल आणि अविधीचं कर्म काही केलं तर तुझे काटले जाईल, हा नियम राहिलाच नाही. तोच आता तिथला भागीदार झाला. पण एवढंच झालं की नफ्यातलं काय त्याच्या भागाप्रमाणे त्याला पैसे मिळायचे. पण ह्याला वाईट वाटायचं, मी निम्म्याचाच हिस्सेदार आहे, सगळं असतं तर मला नसतं का मिळलं. म्हणजे मिळत असून सुद्धा मी अजून अर्धाच मालक आहे हे शल्य राहिलंच. इतकं पहिले सगळे जे नियम होते ते कमी होऊन तो त्याच्यात आता भागीदार झाला, म्हणजे अर्धा मालक झाला. मी अर्धाच मालक आहे एवढं वाटणं तिथं राहिलं. आता दुकानाचा पूर्ण मालक बनविला म्हणजे नफ्याचा भोग त्याला घेताच येणार नाही असे नाही, पण दोनपणा वाचून घेता येणार आहे. आता पुढं ते मालक म्हणला, बा झालं तूच सगळं कर, माझा मी ह्यात नाहीच, जे कमवशील ते तुलाच. आता त्याला सगळं झालं ना, त्याच्या ठिकाणी काय आहे, सगळा नफा मिळाला, पण मला हा नफा मिळाला, मला हा त्याने दिला हे राहिलंच नाही ना. त्याचंच त्यातलं त्यानं राहिलं, म्हणजे दोनपणा वाचून भोग सुरू झाला. पूर्वी दोनपणा होता, मी अर्ध्याचा मालक तो अर्ध्याचा मालक. आता ते काय राहिलं नाही, मी मालक आहे असं घोकमपट्टी करायची गरज नाही, पण नफा जो मिळत चालला तो त्याच्या ठिकाणी दोनपणा न राहता जागृतीमध्ये जीव सुखाचा उपभोग घेतो. त्याला इंद्रिये साह्य आहेत, विषय शरीराहून दूर आहेत. इंद्रिय विषयाची मिळणी करून भोग घेता येतो. शरीराची जरुरी आहेच, त्याशिवाय आमचा आनंद भोग सिद्ध होत नाही. आता तसा प्रकार एक दुसरा आहे की जसं जीवाच्या ठिकाणी जागृती जेव्हा असते तेव्हा सुद्धा सुख असतंच, त्या सुखाचाच तो भोग घेतो, पण ते सुख त्याला इंद्रियद्वारा मिळत असतं. आणि विषय शरीर हे सगळे आता जे काही आहेत ते त्याचे दूर राहिले. इंद्रिय विषय मिळणी करून भोग घेता येतो. पूर्वी कसं होत होतं, इंद्रियाचं आणि विषयाचं एक रूपत्व आलं की भोग घ्यायचा, त्यामुळं त्यात शरीराची जरुरी असायची आणि त्याच्या ठिकाणी शरीरद्वारा विषयद्वारा इंद्रियानं मिळालेला आनंद असायचा. आता इथं हा जागृतीतलं सुख भोगत असताना इंद्रियाच्या साह्या वाचून शरीराच्या साह्या वाचून आनंद भोगाची सिद्धी होते, पण ती त्याला होते का नाही हे कळत नाही. कारण इथं विषयाच्या आनंदातनं मला आनंद मिळाला असं वाटायचं, आता तो झाला का नाही झाला हे कळायला आता काहीच नाही. स्वप्नामध्ये सर्व इंद्रियांना रजा दिलेली आहे, एकट्या मनाच्या साह्याने आनंद भोग होतो. आम्हाला स्वप्नदेह भोगालाच पाहिजेच, त्याशिवाय आनंद भोग सिद्ध होत नाही. स्थूल देहाचे भानही नाही, स्थूल देहा वाचून आमचा आनंदानुभव लांगडा झाला नाही. आता वर एक पाहिलं आपण की त्याच्या ठिकाणी जागृतीतलं जेव्हा विषयाचं सुख त्याला प्राप्त होतं तेव्हा शरीर आणि इंद्रियाची गरज होती. आणि मग आहे आता स्वप्नात त्यांनी दाखवलं की इंद्रिय नाहीत, केवळ मन थोडं काय आहे तिथं सहाय्य करतंय, पण त्या स्वप्नदेहात स्वप्नदेह आहे, ह्या वरचा जो देह आहे त्याची काही तिथं नाही, म्हणजे स्थूल देह नाही. मग स्थूल देहा वाचून तिथं जे काही इतर इंद्रिया वाचून फक्त मन आहे, पण त्यावेळा त्याच्या ठिकाणी काय आहे की आनंद अनुभव आला, पण तो काही लांगडा वाटला असं नाही. इथं इंद्रिय देह नाही म्हणून माझ्या आनंदात काही फरक पडलाय, कमी झालाय असं नाही. सुषुप्तीमध्ये भोगायतन व भोग साधन मन त्यालाही रजा दिलेली आहे. सौषुप्त आनंद भोग सुरू आहे. अज्ञान देह भोगाला आहेच,
अज्ञानच भोग साधन आहे. आमचा आनंदानुभव येतोच. केवळ स्थूल देह सूक्ष्म देह यांचा अभाव झाला म्हणून आमचा आत्म्याचा आनंदभोग लांगडा झाला असं नाही. आता वर एक एक आपण क्रम केले. एका ठिकाणी स्थूल देह आहे तर सुषुप्ती स्थूल देह नाही, आणि स्वप्नामध्ये स्थूल देह नाही, आणि सुषुप्ती तर नाहीच. मग तिथं जो काही आनंद होतो तो कसा, तर तो अज्ञान देह आहे आणि अज्ञानच त्याचं भोग साधन आहे. पण तिथं सुद्धा स्थूल देह सूक्ष्म देह यांचा अभाव आहे, तरी तिथलं जे सुख आहे ते अनुभवाला येतच. ह्यांच्या सगळ्या वाचून ते सुख अपुरं पडलं असं काही नाही. आत्मस्थितीमध्ये आत्मज्ञान आनंद भोगाला साधन आत्मरूप भोगायतन आणि आनंदानुभव चालू आहे. स्थूल सूक्ष्म कारण देहाचा अभाव झाला म्हणून आमचा आनंदानुभव लांगडा झाला नाही. आता 3 अवस्था आपण पाहिल्या. त्याच्या पुढची अवस्था आहे. त्याच्या पुढच्या अवस्थेत काय आहे, आत्मस्थिती आहे, आत्मज्ञानही आहे. आणि आत्मानुभव भोगाला आत्मभोगायतन जे काही आहे ते तिथं चालू आहे, म्हणजे आनंदाचा अनुभव आहेच. आता त्या पुढच्या अवस्थेमध्ये स्थूल सूक्ष्म कारण देह यांचा अभावच आहे. आणि तसं असताना सुद्धा इथं काय आनंद भोग आहे, म्हणजे इथेही आनंद भोग आहे. जागृतीमध्ये स्थूल देह होता, इंद्रिय होती, आनंदानुभव येत होता विषयाच्या मिळकतीतून का होईना. स्वप्नामध्ये जो काही होता तो स्थूल देह नाही, तिथं असलेला सूक्ष्म देह म्हणजे मन, त्याद्वारे आत्मानुभव किंवा आत्मानंद अनुभवाला येत होता. सुषुप्ती स्थूल सूक्ष्म हे नसून फक्त कारण म्हणजे अज्ञान त्या ठिकाणी भोगायतन होतं आणि त्यांनी होता. पण हे सगळे बाजूला निराकार केला, यांचा व्यतिरेक केला, आणि जो आत्मस्थितीमध्ये आत्मज्ञानात आलाय त्याच्या ठिकाणी आता काय झालं की इतकी अभ्यासाची तयारी झाली की त्याला स्थूल सूक्ष्म कारण देह काही नाही, ते सगळे बाजूला केले त्याने आणि अनुभव घेऊच लागला. अनुभव कुठं संपला होता असं नाही. म्हणजे आमच्या ठिकाणी आत्मा आहे ना, आत्म्याचा आनंद आहेच की, पण तो उपभोगायला जाताना जेव्हा जेव्हा जे जे काही होतं त्याद्वारे आम्हाला मिळतो असं आमची जी काही कल्पना होती, तेव्हा स्थूल देह नसला तरी असतोच, स्थूल आणि सूक्ष्म नसला तरी असतोच, स्थूल सूक्ष्म कारण नसला तरी असतो. म्हणजे हा अनुभव कायम आहे. आता एकेकाला रजा दिल्याने आमच्यात उणेपणा येत नाही. आम्ही पूर्ण ते पूर्णच. अपूर्ण हा शब्द आम्हाला कोठेच आला नाही. मग हा शेवटचा माईक भाग झाला. ज्ञान ज्ञेय हेही सुटले, तरी आम्ही पूर्ण असल्याने आमचा भोगवटा सर्वाच्या त्यागानंतरही राहणार आहे. तेव्हा जो जो काही अगोदर होत होता तो त्याला काय व्हायचा, अपूर्ण आहे असं वाटायचं. पण जेव्हा त्याचं निरीक्षण आणि अभ्यास झाला, ज्ञानानं त्याला असं कळलं की हे जे काय आहेत त्याला एकाला रजा दिली. म्हणजे स्थूल देह इंद्रिय होती त्यांना काढलं, पुन्हा दुसऱ्यात आला त्यांना काढलं, असं करत आलं तरी हा जो काही आहे तो आत्मानंद आणि अनुभव आहेच. शेवटी हा जो काही या सगळ्या देहाद्वारे मिळत होता तो माईकपणा काढून टाकला आणि मग ज्ञान ज्ञेय हे जिथं एक व्हायचे तिथं झाले. असा त्याच्या ठिकाणी काय आहे की आत्मानंदाचा अनुभव सुरू झाला. आता तो पूर्ण, तरी आम्ही पूर्ण असल्याने आमचा भोगवटा सर्वांच्या त्यागानंतरही राहणार आहे. म्हणजेच अगोदरही पूर्ण होता पण अपूर्णपणाचा भास झालता, भ्रम झालता. आता तो पूर्णपणा त्याच्या ठिकाणी आला व आनंद अनुभवाची सिद्धी असणार आहे. मग जाणीवेच्या ठिकाणी जीवत्वाचा मीपणा कशाला. ह्या जर आमच्या ठिकाणी आहेच तर हे मी जाणतो
हे म्हणणारा कोण आहे? तर जीव आहे. जीवच माझ्या ठिकाणी बोध झाला, मला अनुभवाला आला असं म्हणतो. मग हे कोणी असलं तरी आत्मानुभव आहे आणि कोणी नसलं तरी आहे. मग ह्या जीवपणाला तरी कशाला ठेवायचा आता? कारण तो मी घेतला म्हणणारा जाणता त्या ठिकाणी उभा राहील. जाणतेपणा विरहित म्हणजे आठव आहे आठव नाही असा म्हणणारा एक कोण आहे? तर हा जीव आहे. आता त्याची ती सगळी काय आहे अडचण बाजूला केली. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. आता तिथं एक झालं, तो त्यागूनही निर्विशेष मी आहेच हे क्षेत्रज्ञ विवेकातून शिकावयाचे आहे. तेव्हा या सगळ्यामध्ये निर्विशेषत्वाच्या ठिकाणी अगोदरची स्थिती होती आणि आता संपूर्ण अनुभवानंतर सुद्धा त्या निर्विशेष स्थितीला मी आलो आहे हे त्याच्या ठिकाणी इतकं सगळं अट्टास केल्यावर साधन केल्यावर कळलं. इंद्रियार्थेषु वैराग्य मनांकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. आता ते काय आहे की जे काही होतं ते अगोदरचं म्हणजे इंद्रियद्वारा, याचा अर्थ इथलं विषयजन्य सुखात आणि जे काही दुसरं बाकीचं जे होतं की ज्याला पारलौकिकता, त्या सगळ्याचंच वैराग्य झालं. त्या ठिकाणी काय मन अहंकार हे सगळे झाले. जन्म मृत्यू व्याधी दुःख हे सगळे जे दोष आहेत या सगळ्यांच्या पलीकडे गेल्यानंतर वरील गोष्ट समजावी व प्रत्यक्ष वैराग्य कडकडीत पाळले जावे हा हेतू आहे. म्हणजे मग हे सगळं जाऊन आपल्या ठिकाणी काय उरतंय तर आत्मानुभव. म्हणजे वैराग्य आलं, जन्म मृत्यू जरा आणि ही जी व्याधी दुःख हे कोणाचं दुःख होतं, कोणाचा दोष होता हेही सगळं लक्षात आलं. त्यामुळं या सगळ्याच्या दृष्टीनं हे सगळं दाखवणारा कोण आहे? देह आहे. की देहाला जरा आहे, देहाला मृत्यू आहे, जरा देहाला जन्म आहे, देहाला मृत्यू आहे, देहाला जरा आहे, व्याधी आहे. हे सगळे दोष मग देहाचाच त्या ठिकाणी त्याग झाल्यामुळं याच्या ठिकाणी काय झालं तर वैराग्य झालं. आणि मग वैराग्यामुळं परमार्थ आलं की देहाच्या निरासे पाविजे त्या ठाया. आता त्याचा निराश झाल्यामुळं ती त्याच्या ठिकाणची प्राप्ती झाली आणि मग त्याला हे सगळं मिळालं. आत्तापर्यंत वैराग्य असल्या वाचून परमार्थाचे आत्तापर्यंतचे फल पदरात पडलेले नाही, परंतु वैराग्याची स्थिरता ह्याही पेक्षा अधिक व्हावी. आता ह्याच्या अगोदर वैराग्य व्हायचं पण त्या कालापुरतं व्हायचं. मग तेवढ्या ह्याच्यात संपूर्ण परमार्थाचं फल पदरात पडले असं वाटायचं नाही. पण वैराग्याची स्थिरता झाली म्हणून आता जसे आपण काय करतो की एरवी काय असेल ते जेवायला घेतो, मग हे भाजी ती भाजी किंवा हा मिष्टान्न अजून दुसरं काही. पण ज्या दिवशी उपास असतो त्या दिवशी सगळं त्यागतो. नाही काय नाही. मग किती जरी आवडीचं ह्यातला पदार्थ असला तर मनुष्य त्याला नाही म्हणतो. कारण झालं तर वैराग्य. वैराग्य कोणते किती दिवसाचं आहे? तेवढे एकाच दिवसाचं. तेवढा एक दिवस संपलं की झालं. म्हणजे त्याला ते एका दिवसाच्या वैराग्याने काय होतं की सगळं फल पदरात पडत नाही. पण वैराग्याची स्थिरता झाली. आता त्याला नाही म्हणजे नाही, काही जरी झालं तरी आता नाही घ्यायचं असं एकदा निश्चित झालं तर वैराग्य स्थिर झालं आणि मग त्याचं फल त्याला काय होईल मिळतच राहील. तात्पुरतं वैराग्याने मिळत होतं पण आता ते कायमचं झालं. शिवाय वरून जरी वैराग्य दाखविले गेले तरी संकल्पात सूक्ष्म वासना थारा धरून राहतात. त्या प्रौढ झाल्यावर लक्षात येतात. ते सूक्ष्म अंकुरही नसावेत म्हणून वैराग्याची परमावधी या ठिकाणी दाखवावयाची आहे. आता त्याच्यात किती वैराग्य असलं पाहिजे तर स्थूल वैराग्य तर झालं पण सूक्ष्म असलं पाहिजे. जसं एखादं दूध घ्यायचं भांडे पण चुकून त्याच्यात मीठ ठेवलं गेलं, मग पुन्हा लक्षात आलं हे दुधाचं भांडं आहे, ह्यात कसं आपण मीठ ठेवलं. आता ते काढून टाकलं मीठ
पण त्याच्यात सूक्ष्म जरी मिठाचा खारटपणा राहिलेला असला, म्हणजे मीठ ओतलंय पण मिठाचा जो अंश आहे तो कडेला राहिला, तर दूध काय होईल, लासून जाईल. एवढं सूक्ष्म सुद्धा. म्हणून मग सूक्ष्माचा सुद्धा तिथं नको, सूक्ष्म सुद्धा त्या ठिकाणी काही नसावं, म्हणून सूक्ष्म अंकुरही त्या ठिकाणी नसावेत. हे असं वैराग्य झालं तर मग वैराग्याची परमावधी होईल. असं आता वैराग्य झाल्याशिवाय पूर्ण फल प्राप्त होत नाही, असा विषय अजून पुढं सांगणार आहेत. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.